आणि वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये एक ठराव अशा पद्धतीनं मांडला गेला की मला अध्यक्ष म्हणून निवड आणि मी बाकीचे सन्मान्य सदस्यांची निवड करायची। जरी तशा पद्धतीनं झालेलं असलं तरी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रमध्ये 21ची कार्यकारिणी आणि वेगवेगळे पदाधिकारी असतात। 4 लोक त्याच्यामध्ये ॲडिशनलचे घेता येतात, स्वीकृत म्हणून अजून 4 घेता येतात, असे 29 लोक घेता येतात। मागच्या वेळेस पण असेच 29 लोक होते कार्यकारिणीमध्ये। सगळे वेगवेगळे पदाधिकारी, वेगवेगळ्या समित्या असतात, त्या समितीवर चेअरमन म्हणून तुम्हाला संधी मिळू शकते। एकूण 60 संघटना, या जे एकूण 61 संघटना निवडणुकीच्या करता मतदानाच्या करता पात्र होत्या, परंतु त्याच्यात एका संघटनेने प्रतिनिधी पाठवले नव्हते, त्याच्यावर 30 संघटनांनी 60 प्रतिनिधी पाठवलेले होते आणि त्या 60 मध्ये आम्ही साधारण 29 निवडलेलं आहे। 28 आता निवडलेत, परंतु एक महिला निवडायची, कारण सगळ्या कार्यकारिणीत कमीत कमी 3 महिला पाहिजेत। आता आम्ही 2 महिला घेतलेल्या आहेत। तिसरी एक महिला ज्या खेळाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशातनं तो खेळाडू आम्ही महिला म्हणून निवडणार आहे। असं जे आमचे पोटनियम आहेत किंवा नियमावली आहे त्या सगळ्याचं बंधन ठेवून आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आणि आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते, 4 उपाध्यक्षांच्या असतात, जॉईंट सेक्रेटरी, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात। तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे। आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत, परंतु ते उद्याच्याला थोडंसं काही निवडीच्या बद्दल आम्हाला मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा करायची। त्यांच्याशी बोलणं झालं, ते म्हणाले की तुम्ही माझ्याशी उद्याच्याला चर्चा करा आणि त्याच्यातून खेळाला अधिक महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातनं, खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं, संघटनेला येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं क्रीडा विभागाचं संपूर्ण सहकार्य घेऊन आज पण काही सूचना केल्या, त्याचा पण नोंद हे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी घेतलेली आहे। आणि निधीच्याही संदर्भामध्ये त्यांच्या काही सूचना आल्या। वेगवेगळे 8 आपले विभाग आहेत, त्या 8 विभागामध्ये विभागीय क्रीडा संकुलने इन्क्लुडिंग बालेवाडी, तर त्याच्याबद्दल पण काही बाबी खेळाडूंच्या दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे। आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उद्याच्या 4 वर्षाच्या करता खेळ आणि खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या मान्यवरांना अधिकचं महत्त्व देऊन, वेटेज देऊन आम्ही ही 29 लोकांची यादी आज जाहीर केलेली आहे। तशाच पद्धतीनं अध्यक्ष आणि सिनियर कार्याध्यक्ष पण आम्ही जाहीर केलेले आहेत। बाकीच्या आजच्याच मीटिंगला आम्ही धरून घेणार आहे, तोही सगळ्यांची संमती घेतलेली आहे। ती नावं आम्ही उद्या प्रेस नोट काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू। असं एक मिनिट, असं काही नाही का, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। त्या संदर्भामध्ये नंतर काही प्रेस नोट काढली गेली, त्या संदर्भात त्या प्रेस नोटमध्ये जे काही सांगायचं ते सांगितलं। 2 वर्षाचा खर्चाच्या बद्दलचा तपशील सगळ्या क्रीडा विभागाला दिलाय। 1 वर्षाचा तपशील राहिलेला आहे, एका वर्षाच्या क्रीडा स्पर्धेचा, त्याच्याबद्दल मला वाटतं 31 डिसेंबर पर्यंतची मुदत दिलेली आहे। 2 महिने म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर 2 महिन्याची मुदत, आणि ते 2 महिन्याच्या आत सीए आणि ते सगळे जे काही पेपर्स असतात, वाउचर्स असतात, बिलं असतात वगैरे वगैरे, कारण वेगवेगळ्या संघटनांच्याकडनं पण ती बिलं येणं अतिशय गरजेचं असतं। एखादी संघटना चालवत असताना, एखादा कुणी काही काम करत असताना गैरसमज होत असतात, त्यामध्ये वेगवेगळे भूमिका मांडण्याचं काम वेगवेगळे मान्यवर करत असतात, परंतु त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये पारदर्शकच कारभार झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही आमची सगळ्यांची राहिलेली आहे। आम्ही त्याच भूमिकेतनं काम करतो।
आज महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन की जनरल बॉडी